तर काहीच मी इथं सुरमई घेतले. जर खरंच स्वच्छ आणि ताजी जर मच्छी हवी मच्छीचे शूट करायचे चिल्ला दिलं प्रॉब्लेम झालता एक म्हणून. आणि पण एकीला रेंटवर पाहिजे. आता खायला दिल्या काय कचरा काय घालत ना काय घालून सगळं घालता मी. हॅलो गाईज, वेलकम टू वी बघत चॅनल. तर आज पप्पा आणि मी आम्ही दोघं चाललोय कामोठ्याला, कारण की कोलॅबरेशन शूट करायचे एक, म्हणजे रील्ससाठी पण शूट करायचं. मग बरं आपण यूट्यूबसाठी पण करून घेऊ एक ब्लॉग. तर मच्छीचा दुकान आहे फिशचा, आणि तिथे ते बोलवले आपल्याला शूट करायसाठी. बघू आता गेल्यावर फ्रेश मच्छी असते इथे एकदम, म्हणजे मी रीलवरती बघितलं, तिकडे गेल्यावर समजेल कशी आहे. आणि 10 वाजता म्हणजे आधी 10 वाजता बोलवलं, नंतर काल मेसेज केला की 9ला या. पण आता आम्हाला जसं टाईम झाला 9:30 वाजायचे आले. तर बघू तिकडे गेल्यावर कसं आहे. आम्ही पोचले पण त्याचं शॉप कुठे आहे माहितीच नाही. शॉप शोधता. तर हा आहे त्यांचं शॉप, ओम फिशर्स, सेक्टर 18मध्येच आहे, कलंबोलीसारखं कामोठ्यामध्ये. आणि ते रेट्स लिहिलेत मच्छीचे. हा आजचा भाव आहे का? भाव चेंज होतो रोज चेंज होतो. बघा कोणतं घ्यायचं असेल सगळी मच्छी. 4 किलोची सुरमई 8 किलो पर्यंत असते, मोठी ना सुरमई आहे. किती किलोची? ही 4 किलोची आहे, पण याच्यापेक्षा 8 किलोची पण असते. असं 4 किलोची सुरमई आहे, याच्यापेक्षा मोठी पण असतं 8 किलोची. सगळं सुरमई असतं त्याच्यात. थांबा दाखव. ह्या बारीक साईज असतात. 1 किलो 900 ग्रॅम 800 ग्रॅम अशा असतात. बारीक वाले. आणि मग अशी दाखवलेली ते 4 किलोची, आणि त्याच्यापेक्षा मोठी पण असतं 8 किलोची. हे 1 किलो 1.5 किलो पर्यंत असतात. हे बारीक आहे. हे रावस 8 साडेआठ. हलवा 2 किलोचा 1 किलोचा आणि अर्धा किलोचे पण असतात. हे किती किलोचे? हे किती किलोचे? हे 1 किलोचं वर आहे. 1-2 किलोचा आहे. हा 2 किलोचा आहे. हे 800 1 किलो 800चा आहे. सगळ्याच्या वरती नावं लिहिली त्यांची. हे पापलेट 1 किलो 4 पण बसतात, 1 किलो 2 पण बसतात, 1 किलो 3 पण बसतात. अशी स्लाईज असतात. हे म्हणजे किती किलोचे ते 4 पडतील? हे 1 किलो बसणार 4. 1 किलोमध्ये 4 बसतील. 1 किलो 3 पण बसणार आहे. 1 किलो आपल्या वजनावर डिपेंड आहे किती आहे ते. प्रॉन्स कोलंबी, समुद्रांची कोलंबी वेगवेगळ्या टाईपची असते ना कोणती समुद्रांची. मोठी मोठी मीडियम. कोणते दाखवलं तर हा दाखवा ना तुमचे जास्त दाखवा. ही सगळ्यात छोटी बारीक होईल. ती पण काढते सगळं समुद्रांची. ही राजराणी बॉम्बे. बापडा हे काय समुद्राचं चिंबोरे, समुद्रांच्या चिंबोरे 2 टाईप असतात. वेगवेगळे. मुसा मच्छी, मुसा का मुशी काहीतरी बोलतात ती. मुशी
तर इथे घेतले सुरमई कापायला, म्हणजे जसं कस्टमर येतील तसं देतात ते फ्रेशची कट करून. जे कस्टमर आले त्यांना देतात. तिथं पापलेट कट करायला घेतले, ते कस्टमरने सांगितलंय. आणि इथं बघा इथं लिहिलंय, तुम्ही वाचा काय काय आहे याच्यामध्ये, यांची वैशिष्ट्य वगैरे पॉईंटनुसार लिहिलेत सगळं. यांचं शॉप आहे फिशचं. आवाज येईल का मग आता तिथं? येईल मला. नाव काय आहे तुमचं? माझं नाव गणेश नवले. किती वर्ष झालं शॉप? हे आपल्याला 2 वर्ष होऊन गेले. होम फिशरीज आपलं कामोट्यामध्ये सेक्टर 18 मध्ये शॉप आहे. आपल्याकडे दररोज तुम्हाला समुद्राची ताजी मच्छी मिळणार. समुद्राची ससुंडापूर्ण आपला फिश सप्लाय होतो आहे. आणि कुठल्याही प्रकारचा फ्रोझन केमिकलवाला माल आपल्याला विकला जात नाही. त्यामुळे तुम्हाला 100% तुम्हाला आवडणार. एकदा अवश्य भेट द्या सेक्टर 18 मध्ये. आणि डिलेवरी पण होते का? हां, डिलिव्हरी पण होते आपली. पनवेलच्या एरियामध्ये आपली डिलिव्हरी होते. म्हणजे कलंबोलीमध्ये पण? कळंबोली, खारघर, खांदा कॉलनी वगैरे या सर्व ठिकाणी आपली डिलिव्हरी वगैरे करून. मग त्यासाठी काय वन डे आधी काय वन डे किंवा तुम्ही संडेला तुम्ही पण ऑर्डर करू शकता 9 ते 10 वाजेपर्यंत. ठीक आहे. सगळं मच्छी होते तर तुम्हाला दाखवला. तर दादा आता आला, मग त्यांची पण घेतली मी व्हिडिओ. तर काहीच मी इथं सुरमई घेतले. किती 4 किलोची आहे ना? 4 किलोची आहे. कसली मोठी आहे बघा. आधी कट तर केली नाही, कट करायला घेतलं जसं कस्टमर येतात तसं देतात ते कट करून. किती मोठी आहे. आणि याच्यापेक्षा त्यावेळी सांगितलं की याच्यापेक्षा मोठी पण असतं ना, 8 किलोची पण असते. तर आता सध्या नाही वाटतं ती. तर आज तिथे दाखवतेच तुम्हाला. 4 किलोची पण जामच मोठी आहे, वजन एकदम. नेहमी येतं का इथे घ्यायला मच्छी? हा, मी नेहमीची कस्टमर आहे. नेहमी आम्ही फिश इकडूनच घेतो. कशी वाटतं तुम्हाला? जर खरंच स्वच्छ आणि ताजी जर मच्छी हवी असेल तर मी स्पेसिफिकली हे सांगेन की होम फिशरीजमधूनच घ्या. तर खूप चांगली आणि ताजी आणि स्वच्छ धुवून दिलेली मच्छी असते. म्हणजे इथून गेल्यानंतर जस्ट पाण्यातून जरी काढून बाजूला ठेवली तरी इनफ आहे. आपल्याला जास्त स्वच्छ करायची पण गरज नाही. अच्छा, आता काय घेतलंय तुम्ही? मी आता पापलेट घेतलं 1 किलो आणि फ्रॉन्स घेतले 1 किलो. ओके, माझ संडे स्पेशल. संडे स्पेशल. ठीक आहे. आता असते असते कस्टमर्स पण येतात, म्हणजे संडे आहे तर आज जरा जास्त कस्टमर. तुम्ही बघली बाप्पा मच्छी? मच्छी बघली? चांगली ताजी आहे. कशी वाटली तुला? चांगली व्यवस्थित फ्रेश वाटते एकदम. मस्त आहे. वेगवेगळे व्हरायटीज आहेत मच्छीचे, म्हणून मी पप्पालाच घेऊन आलो आज. दादा सण नाही आणला कोणला. पप्पाला बोललो मच्छीचे शूट करायचे, पप्पालाच घेऊन आलो. झालाय आमचं शूट वगैरे करून. आता मी जातो घरी. आता फायनली आम्ही घरी आलेलो. सकाळी 9:30च्या थोडंसं आधीच गेलो आणि आता 11 वाजता आल्यात. म्हणजे तिथून कामोड्याशी आम्ही कॉलनीमध्ये गेलो, काम होता, आणि आता घरी पोचलो. तर गाईस फायनली घरी आले आणि बसले मी हॉलमध्ये. आणि कितीतरी दिवसांची मी 8 वाजता उठलेली. अशी झोप आले, कटाला आले. 8ला उठून आंघोळ वगैरे केली ती आणि गेलो. म्हणजे एवढे लवकर उठत नाही मी कवा. आणि एक खोलीवाली दिसते. एक्सक्यूज मी गाईज, इधर आ जाओ गाईज. गोलवरती म्हणजे आंघोळ नाही केली, नाईट ड्रेसवर, शॉर्ट्स आणि शर्टवर. मला बघितला व्हिडिओ काढता सगळे पळून गेली. एक गण आहे घेते तुला सुंदरी. आलं झाल्यावर तर झोपावा बरं. इथे मच्छी बनवा तुझं काल बनवते. तर काही सकाळी मी बाहेर आणि आता घरी आले. तर मिनी ब्लॉग टाकलेला यूट्यूब आणि इन्स्टा दोन्हीवर. आणि त्याच्यावर मी सांगलेलं की म्हणजे आम्ही होली नाही केली यावर्षी, प्रॉब्लेम झाला एक म्हणून. आणि काय प्रॉब्लेम झाला तो मी नंतर सांगणार होते तुम्हाला फुल ब्लॉगमध्ये. तर आज म्हणजे एवढे दिवस मी ब्लॉग नव्हता काढला, आजच काढला आहे.
तर बरं म्हणजे सकाळी गेली तर तो छोटूसाच ब्लॉग होईल म्हणून मी बरं कंटिन्यू करते आणि त्यानंच सांगते की काय झालं ते. मग मी सांगेल तुम्हाला काय झालं. काकूचा पप्पा वारलेलं ना आदल्या दिवशीच वारलंय ना बॉडीचं आदल्या दिवशी ना हा म्हणजे ती जाराची जी होली असतं त्याच्या एक दिवस आधी म्हणजे दुपारी आम्ही लाडू बनवायला घेतलेलं आणि नंतर म्हणजे संध्याकाळी अचानक समजलं की काकू म्हणजे संपदा काकूजी नवुषांची मम्मी म्हणजे भूमी नवुषची मम्मी त्यांचं म्हणजे संपदा काकूचा पप्पा वारला. अचानक समजली न्यूज आणि म्हणून मग बरं आता जवळच आहेत सक्कच आहेत मग साईडलाच काकू सगळं गावाचा पप्पा म्हणजे माझा पप्पाच झाला आणि का येणं जाणं पण होता ज्या म्हणजे क्लोजच होता. आता सक्कच आहेत मग एकदम क्लोजच असते तर मग असं बरं नाही वाटत म्हणून होली पण नाही केली आम्ही रंगपंचमी पण नाही केली. लाडू बिडू सगळं बनवलं ना पण अचानक कॅन्सल झालं आणि कुठं अगोदरच बनवलं हां म्हणजे लाडू 3 दिवस अगोदरच बनवलं हां म्हणजे होलीच्या आधीच बनवलेलं आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी समजलं की असं असं झाले. बरं जाऊ दे यावर्षी नाही करायची म्हणून होली पण नाही केली आणि ब्लॉग पण नाही आलं होलीचा तुम्हाला. दादा वहिनी गेले तर नारळ टाकायला कारण की त्यांची पहिलीच होली होती म्हणून त्यांना बरं जातो मी म्हणून ते गेलं तर आम्ही पूजा वगैरे नाही केली. फक्त इथं जी आमची म्हणजे लहान पोरं जी आहेत ती दरवर्षी होली करतात इथं साईडला तर तेच मी मिनी ब्लॉगमध्ये टाकलेलं त्या होलीचा. बाकी तिकडे नाही गेलो आम्ही पूजा वगैरे करायला एवढं सांगायचं होतं. आणि म्हणून म्हणजे घरानंच आहे जास्त बाहेर जाणं पण नाही कारण की पाहुणे पण बसा पिसाला यायची म्हणून जास्त बाहेर पण नाही गेलो तर ब्लॉग पण शूट नाही केला काहीच. तर 13वा झाला म्हणून बाहेर गेलो तर मी शूट करायसाठी आणि मग नंतर मग घरी येऊन मग तुम्हाला रिझन सांगितलं की काय झालं ते. असं तर काकूचा पप्पा एक्सपायर झालं म्हणून होली वगैरे कॅन्सल केली आणि करायचं. हां आणि माझा बड्डे पण आता 9 तारखेला तर 13वा 9ता झाला. बड्डेच्या दिवशी दसपिंड ना 9 तारखेला दसपिंड होता मग बरं 13वा पण नाही होत म्हणून बड्डे पण नाही केला म्हणजे केला आणि बघू 13वा झाल्यावर करायला झालं तर. सगळ्यात जेवण वगैरे झाले माझा आणि मी विचार केला की जी आंघोळ न केली किती दिवस झालं तारफार तर निसते गरमेन तर जी आंघोळ पण करून घेते मी. कशाला घाबरतस का ते क्लिप काढलाय तिने इथं पडलेला आणि त्यासोबत खेळतोय. यो बाई इथं आहे बघ यो बघ हे बघ याला त्याला तिला वाटलं काय ना काय नाही बघ रुक थोड़ी देर रुक तेरे को देखतो ऐसे दौड़ती है मैं. बिफोर लुक देखो गाईज आता आम्ही आंघोळ करता होता आंघोळ केल्यावर भेटू. हां केल कैशाला गाईज ओला ओला झालाय ओला ओला कशी झाले हे बाहेर निघ. आता सुकवायची प्रोसेसिंग चालू आहे. लय घाबरतो ती मशीनला लिलो भाग मत. माझा बिल्लू वगैरे झोपले वहिनीच्या रूम मध्ये. कैशला चिकना दिसतेस तू एवढा प्यारा दिसते फ्रेश वाटलं असेल तिला आज कारण की एवढे दिवस म्हणजे जाम दिवसांची आंघोळ केली त्याची आणि गरम पण जाम होतं तिला. इथं झोपू का तिथं झोपू समजत नाही. गुंडू अय गुंडू अय गुंडू वेंकी 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 टिंकी वेंकी वेंकी. त्या दिवशी आम्ही मिरच्या केल्या म्हणजे वहिनीने मम्मी भरत होती ते व्हिडिओ माझ्याकडे असेल मिनी ब्लॉगमध्ये टाकायला तर मी टाकेन. तर त्या सुकट ठेवलेल्या 3-4 दिवस झाले असतील सुकवायला 2-3 किंवा 3-4 अजून सुकवायला लागतील कडक होईस्तवर जाम होत्या. तर इथे मी हा लेहंगा पण काढला माझा लेहंगा नाही म्हणजे हा साडी टाईप आहे. हा ब्लाऊज आहे ऑफ शोल्डर तर हा पण एकला रेंटवर पाहिजे म्हणून हा काढून ठेवला आहे मी ते मध्ये घ्यायला. जाम जण म्हणजे मी ती व्हिडिओ पोस्ट केली त्याच्यावर पण लास्ट व्हिडिओ त्याच्यावर मी सांगितलं तुम्हाला रेंटवर पाहिजे असेल तर सांगा. तर दादाच्या वेडिंगचा जो घागरा होता तो पण बरेच जणांनी मला मेसेज केला तर पाहिजे म्हणून. तर सध्या तर तो अवेलेबल नाही आहे म्हणजे गेलात घेऊन पण जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला डेट मेन्शन करा मी सांगेल. आणि हा पण आता रेंटवरच चालला आहे. एक तिने केला म्हणजे फोटो पाठवलेलं मी
जर तिला हा आवडला तर प्राईस माहीत करायची असेल तर वी भगत इन्स्टावर मेसेज करा. इन्स्टावर चॅनल अकाउंट आहे आपला त्याच्यावर. आणि याच्यामध्ये ती साडी आहे पूर्ण दादाच्या साखरपुड्याला घातलेला. आणि वर्क पण जामच भारी आहे, म्हणजे एकदम हेवी वर्कमध्ये आहे. तर कोणाला पाहिजे असेल तर सांगा तुम्ही. आणि अजून एक गोष्ट, वहिनीचा लेहंगा जो आहे लग्नाचा तो पण आम्हाला रेंटवर द्यायचा आहे. जर कोणाला पाहिजे असेल हेवी ब्रायडल लेहंगा पाहिजे असेल कोणाला तर DM करू शकता, तो पण आम्ही रेंटवर देऊ. स्टार्टिंग तर 800पासून चालू आहे आपली. सगळी विचारतात स्टार्टिंग काय, म्हणजे तर 800पासून तर स्टार्ट होतं आणि नंतर मग जसं तुम्ही घ्याल तसं ते आहेत. तर याचीच सगळ्यात जास्त आहे, कारण की हा वर्क पण तसा आहे एकदम. तुम्हाला असं समजणार नाही, पण तुम्ही समोरून बघलं तुम्हाला समजेल की हा कॉस्टली आहे. की हा घेतलेला जाम महाग होता हा कपडा, पण आता प्राईस पण मी रेंटवर तसेच ठेवले. भारी भारी लेहंगे साडे वगैरे घेते मी आणि मोस्टली एकदाच घालतो. आता अजून माझ्याकडे 2 लेहंगे आहेत, पण तुम्ही म्हणजे मी नेहमीच ह्याच्यावर नाही दाखवू शकत ब्लॉगवर. पण जर तुम्हाला पाहिजे असेल आणि इंटरेस्ट असेल तर वी भगत इन्स्टावर मेसेज करा, वी भगत या जो अकाउंटवर. त्याच्यावर मी तुम्हाला फोटो पाठवेल जर पाहिजे असतील तर. फ्लॅश चालू केले मी. जाम भारी आणि लय हेवी वर्क आहे. आता एकदम फॅन्सी फुल वर्कमध्ये ब्लाऊज आहे. आणि तुम्हाला फक्त ब्लाऊजच पाहिजे असेल तर ब्लाऊज पण नेऊ शकता तुम्ही. पण याचा फक्त ब्लाऊजचा रेंट पण जास्तच असेल, कारण की ब्लाऊजच मेन जास्त भरलेला आहे तो. साडी जराशी सिम्पलच आहे, पण ब्लाऊजवरच सगळा हा ड्रेसचा खेळ आहे. चिंटू पोरगी काढू नको ना. गाजरा गोलूची फ्रॉक घातले लहानपणीची टी शर्ट आहे, पण त्याला फ्रॉक होते. टकली पोरगी आहे तू, टकली पोरगी. नको द्यायला, नको द्या. तो लाव, घे उचल तुझे लाव, टाकलेलं लाव. हा, खायासाठी काय पण करेन मी. इथे लाव, नेट लाव. वा ए दे चॉकलेट दे दादा, चॉकलेट दे आता. आता खायला दिल्या काय गजरा काय घालत ना, काय घालू सगळं घालतं मी. मग फोटो होता काढून द्या आता. दे ते खायला दे, पण आम्ही सगळं घालतो. पोरींचा कपडा घालतो. फोडून दे बोलतो. बस झाला तो फोटो व्हिडिओ